नमस्कार. माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे जबरदस्त आघात की. श्रोते हो, कथा संपूर्ण ऐका आणि एक लाईक नक्की करा. आमच्या घरात सर्वत्र घबराट पसरली होती. घरातील प्रत्येकजण काळजीत होता. कोणालाच काही समजत नव्हते. आजूबाजूला गोंधळ माजला होता. माझे कुटुंबीय तसेच पाहुण्यांनाही काळजी वाटत होती. प्रत्येकजण स्वतःचे मत देत होता. मी एका कोपऱ्यात गप्प बसून हरवून बसले होते. या सगळ्यानंतर मला काहीच समजत नव्हते. शेवटी हे सर्व माझ्याच बाबतीत घडायचे होते का? आज माझे लग्न होते. उद्या माझे सासरचे लोक मला आणि माझा हुंडा घ्यायला येणार होते. पण आत्ता हे कसे होऊ शकते? ते मला हुंडा न घेता त्यांच्यासोबत घ्यायला तयार होतील का? हे प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होते, ज्यांची उत्तरे माझ्याकडे नव्हती. एका पाहुण्याने सांगितले की आम्ही किमान पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवावी. बाबा पोलीस स्टेशनला जायला तयार नव्हते, पण ते काम माझ्या मोठ्या भावाने केले. त्याने माझ्या वडिलांना समजावले की आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू. म्हणून वडिलांनी त्याची विनंती मान्य केली. बाबांनीही मुलाकडच्यांना आमच्या घरी घडलेल्या घटनेची माहिती दिली होती. माझा भाऊ म्हणाला की ते आपल्या घरी येईपर्यंत आपण पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दाखल करू. मग माझे वडील आणि भाऊ पोलीस स्टेशनला गेले. माझे सासरे आले होते. वडील आणि भाऊ अजून पोलीस स्टेशनमधून परतले नव्हते, म्हणून आई खूप काळजीत होती. मला काळजी वाटत होती की पुढे काय होईल. माझे सासरे मला सोबत घ्यायला तयार होतील की नाही. जेव्हा माझे वडील आणि भाऊ परत आले, तेव्हा माझ्या सासऱ्यांनी माझ्या वडिलांकडे हे सर्व कसे घडले याबद्दल खूप पश्चाताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. माझ्या सासूबाई म्हणाल्या की तुम्हा लोकांसोबत जे काही घडले ते खूप चुकीचे झाले. आत्ता आम्ही आमच्या सुनेला रिकाम्या हाताने कसे घेऊन जाऊ? लोक काय म्हणतील? आम्ही कसल्या कुटुंबात आमच्या मुलाचे लग्न जुळवले आहे की जिथे मुलीच्या पालकांनी तिला काहीही दिलेलं नाही? मुलीची कशी रिकाम्या हाताने पाठवणी केली आहे? माझ्या सासूबाईंचे हे शब्द बाणासारखे टोचत होते. माझी आई खूप अस्वस्थ झाली होती. माझ्या भावाची आणि बहिणीचीही अवस्था चांगली नव्हती. माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांसमोर हात जोडून विनवणी केली. बाबा म्हणाले की माझी प्रतिष्ठा आता तुमच्या हातात आहे. माझ्या मुलीचे लग्न तुमच्या मुलाशी झाले आहे. ती बाशिंग बांधून सासरी गेली नाही तर लोक काय म्हणतील? लोक माझ्या मुलीला टोमणे मारून मारून जगणं नकोसं करतील. आमच्या घरची परिस्थिती पाहणार नाही, पण फक्त माझ्या मुलीतील उणिवा काढत राहतील. आई-बाबांनी सासरच्या मंडळींसमोर पदर पसरला आणि म्हणाले, आमची इज्जत वाचवा. सासरे म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुमच्या मुलीला घ्यायला तयार आहोत, पण आमची एक अट आहे. आणि त्यांची अट होती की मी माझ्या सासरच्या घरी जाऊन 8 दिवस माझ्या नवऱ्याच्या खोलीत न जाता मोलकरणीसोबत झोपेन. माझ्या वडिलांनी अट मान्य केली आणि ते म्हणाले, ठीक आहे, आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. माझ्या मुलीला घेऊन जा. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझी पाठवणी केली आणि माझ्या सासरच्या घरी नेले. मी माझ्या सासरच्या घरी प्रवेश करताच माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुला आठवतंय ना, तुला तुझ्या नवऱ्यासोबत नाही तर आमच्या मोलकरणीसोबत 8 दिवस एकाच खोलीत राहायचं आहे. मोलकरीण मला तिच्या खोलीत घेऊन गेली. मी खूप अस्वस्थ होते. मी खूप थकले होते आणि अस्वस्थही होते. जेव्हा मी मोलकरणीच्या अंथरुणावर झोपले, तेव्हा मला जाणवले की अंथरूण खूपच थंड होतं. पण त्यावेळी मी खूप थकले होते आणि अस्वस्थही होते. त्यामुळे मी जास्त लक्ष दिले नाही आणि पडताक्षणी झोपे गेले. सकाळी उठल्यावर मी मोलकरणीला विचारले की तुझं अंथरूण इतकं थंड का आहे? ती मला म्हणाली की तू खूप निरागस आहेस. तुला 8 दिवसांनी कळेल. 8 दिवस पूर्ण होताच माझी सासू माझ्याकडे फुलांचा हार घेऊन आली आणि धक्का तर तेव्हाच बसला जेव्हा सासू म्हणाली, माझे नाव मेघा आहे. मी नागपूरची रहिवासी आहे. मला 2 भाऊ आहेत. मी कुटुंबात सर्वात लहान होते. माझ्या वडिलांचे भांड्याचे दुकान होते, जे खूप चांगले चालत होते आणि माझ्या वडिलांचे मित्र मानलेले भाऊ म्हणजेच आमचे सावंत काका, जे आमच्या घरापासून थोडं दूर राहत असत. पण आमच्या घरी त्यांचं नेहमी येणं जाणं असायचं. ते मला त्यांची मुलगी मानत. बाबांचाही त्यांच्यावर खूप विश्वास होता. आमचा उदरनिर्वाह बाबांच्या दुकानातून चांगला चालत असे. माझ्या दोन्ही भावांची लग्न झाली होती. ते नोकरीही करत होते. माझ्या कुटुंबात मी खूप आनंदी होते. आमच्या कुटुंबात सगळे एकमेकांवर प्रेम करत होते. मला बहीण नव्हती, पण मला बहिणीची कमतरता कधीच जाणवली नाही, कारण माझ्या वहिनींनी मला नेहमीच साथ दिली.
ती माझ्या बहिणीसारखी काळजी घेत असे. ती माझ्यावर खूप प्रेम करायची आणि मला तिची लहान बहीण म्हणायची. जेव्हाही माझा भाऊ आणि बहिणी बाजारात जायचे तेव्हा ते नेहमी माझ्यासाठी काहीतरी घेऊन यायचे. मला पण बाहेर फिरायला घेऊन जायचे आणि माझी वहिनी माझी खूप लाड करायची. मी काही मागितलं की माझा भाऊ लगेच पूर्ण करायचा. माझी आई भावाला सांगायची की तू तिला खूप लाडावून ठेवली आहेस. ती सासरी गेली तर तिचे नखरे तिथे कोण झेलणार? यावर भाऊ म्हणाला, तू काळजी करू नकोस आई, तिच्यासाठी आम्ही असा नवरा शोधू की जो तिचे सगळे नखरे झेलेल आणि तिचे लाडही पुरवेल. हे ऐकून आमचे बाबा हसायचे. माझ्या आईला आणि वडिलांना माझ्या लग्नाची काळजी वाटत होती. त्यांना माझे लवकरात लवकर लग्न करायचे होते, जेणेकरून ते त्यांच्या कर्तव्यातून मोकळे होते. पण नेमकं काय होत होतं ते कळत नव्हतं. माझं लग्नच जमत नव्हतं. माझ्यात कसलाही दोष नसतानाही आणि मी सुंदर आणि सुशिक्षित होते तरीही, आमच्या घरची परिस्थितीही चांगली होती, पण तरीही माझं लग्न जमत नव्हतं. कधी माझ्या आईवडिलांना मुलगा आवडत नव्हता, तर कधी मुलाकडच्यांना मी पसंत नसायचे. कधी दोन्ही बाजूंनी जमून आले, तर असे काहीतरी व्हायचे आणि प्रकरण तिथेच थांबायचे. माझ्या भावाने आईला समजावले की काळजी करण्याची गरज नाही. वेळ आल्यावर आपण लग्न करू आणि तू मेघाची इतकी काळजी का करतेस? आम्ही तिचे भाऊ आहोत ना. आम्ही तिच्यासाठी चांगले स्थळ पाहू. माझी आई म्हणाली, मुलीचे योग्य वयात लग्न झाले तर बरे. नाहीतर असे घडू नये की आमच्या मुलीला चांगल्या स्थळाची वाट पाहत घरीच राहावे लागेल. असा विचार करून आई-वडील काळजीत पडायचे. ब्राह्मणांकडून घरी पूजा-अर्चा करून घेत. माझे लवकर लग्न व्हावे म्हणून त्याने उपवास, व्रतवैकल्य करायला सांगितली आणि शेवटी देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि माझ्या आई-बाबांना पसंत असलेले स्थळ माझ्यासाठी आले. त्यानंतर माझे भाऊ, वहिनीसुद्धा त्या लोकांना भेटले. त्यांनाही ते स्थळ आवडलं आणि नातं पक्कं झालं. काही महिन्यांनी माझं लग्न ठरलं. माझ्या लग्नाला फारच वेळ कमी असल्याने घरातील सर्व सदस्य लग्नाची तयारी करू लागले. माझ्या लग्नात कसलीही कमतरता राहू नये असे माझ्या भावाला वाटत होते आणि काही अवधीतच माझा लग्नाचा महिना आला. माझ्या लग्नामुळे सगळे खूप आनंदी होते, अगदी माझी आईसुद्धा. लग्नाच्या 1 आठवडा आधीपासूनच पाहुणे ये जा करू लागले. सावंत काका आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा राहायला आले होते. घरात सगळीकडे जल्लोष असायचा. लग्नाची नाचगाणी. दिवस कधी उजडत होता आणि कधी रात्र होत होती हेच कळत नव्हते. गावातील देवदेवतांना जाणे, कधी वस्तीतल्या सगळ्या बायका घेऊन देवीच्या सवाष्णी घालणे, पुरणपोळ्यां स्वयंपाक, देवीचं दंडवत, सगळीकडे अशी लगीनघाई सुरू होती. माझ्या दोन्ही बहिणी खूप हुश होत्या. त्या माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन चिडवायच्या. मीही त्यांच्यावर खोटा खोटा रुसवा धरायचे. आत्ता माझ्या आईवडिलांना सोडून जावे लागणार या विचाराने मी हिरमुसली व्हायचे. माझे सासर कसं असेल, माझे सासरे आणि माझा नवरा माझ्यावर इतकं प्रेम करतील की नाही या विचाराने मला रडू यायचे. जेव्हा मी रडायचे तेव्हा माझे भाऊ मला गप्प करायचे. माझा भाऊ मला म्हणायचा, तुझा नवरा तुला काही म्हणाला तर मला सांग, मी त्याचा कान ओढून त्याला सरळ करीन. हे ऐकून मला हसू यायचे. माझ्या वडिलांच्या सासऱ्यांशी देण्याघेण्याबद्दल कधीच चर्चा झाली नाही. माझे लग्न मंदिरात झाले आणि सासरचे लोक त्यांच्या घरी गेले. आम्ही पण आमच्या घरी परतलो. दुसऱ्या दिवशी माझी पाठवणी होणार होती. घरी आल्यावर सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त झाले. वहिनींनी प्लॅन बनवला होता की आज रात्री कोणीही झोपणार नाही. रात्रभर सर्वजण मस्ती, नाचगाणी करणार आणि माझी आई आणि वहिनी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करत होत्या. माझे भाऊसुद्धा लग्नाच्या कामात व्यस्त होते. मी पण खूप एन्जॉय करत होते. तेव्हा काही लोक तोंडावर मास्क लावून आमच्या घरात आले. संपूर्ण घर पाहुण्यांनी भरले होते. ते येताच त्यांनी सगळ्यांना ताब्यात घेतले आणि महिला मुलांना एका बाजूला बसवले. त्यांच्या हातात शस्त्रे होती, त्यामुळे कोणीही त्यांना काही बोलू शकले नाही. त्यांना कोणी काही बोलले तर म्हणायचे, गप्प बसा नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू. त्यांनी पुरुष व मुलांना एका खोलीत बंद केले आणि बायका एका खोलीत आणि माझ्या लग्नासाठी असणारा ऐवज, रोकड, दागदागिने सर्व काही लुटून नेले. जणू काही कोणीतरी त्यांना सर्व काही आधीच सांगून ठेवलं होतं आणि कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या होत्या हे सगळं त्यांना माहीत होतं. त्यांनी फक्त माझ्या हुंड्याच्या वस्तू लुटल्या आणि इतर कशालाही हात लावला नाही. पाहुण्यांचे बरेच सामान ठेवले होते, पण त्यांना ते काही दिसले नाही. माझ्या दागिन्यांशिवाय बहिणी आणि आईचे दागिनेही घरात ठेवले होते, पण त्यांनी फक्त माझेच दागिने लुटले. काही काळापूर्वी हे घर नाचगाण्याने दुमदुमत होतं. आनंदाचे वातावरण होते. आत्ता सगळे शोकात परावर्तित झाले होते. अचानक काय झाले हे कोणालाच समजले नाही. सगळेच हैराण झाले आणि काळजीत पडले. बाबांनी हात जोडून बाकीच्या लोकांना बाहेर काढले. माझ्या लग्नासाठी बाबांनी खूप कष्ट करून पैसा जमवून ठेवला
लावला होता, पण हे सर्व काही गुंडांनी लुटले होते. त्यामुळे वडिलांना खूप धक्का बसला होता. आई आणि भाऊसुद्धा खूप अस्वस्थ झाले होते आणि सर्वजण रडत होते. परिस्थिती वाईट होती आणि पाहुणेसुद्धा हे सर्व पाहून घाबरले होते. तेथे बरेच लोक आपल्या आपल्या परीने बोलत होते. दरम्यान सावंत काकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले. धक्क्यामुळे बाबा हलू शकत नव्हते, पण माझ्या भावांनी त्यांना पकडून त्यांचे सांत्वन केले आणि पोलीस ठाण्यात नेले. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला, दरोड्याचा FIR नोंदवला. वहिनींनी माझ्या सासऱ्यांना फोन करून सर्व काही सांगितले. ते म्हणाले की त्यांना सर्व काही आधीच सांगू, जेणेकरून उद्या ते तुला घ्यायला येतील, तेव्हा त्यांना सर्व काही कळेल. माझे सासरेही आले. हे सर्व ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. वडील आणि भाऊ पोलीस स्टेशनवरून परत आले तेव्हा सासरे वडिलांना म्हणू लागले, जे काही झाले ते खूप चुकीचे झाले, असे घडायला नको होते. सासरे म्हणू लागले, आत्ता आम्ही आमच्या सुनेला रिकाम्या हाताने कसे नेणार? लोक काय म्हणतील? आम्ही कोणत्या कुटुंबात आमच्या मुलाचे लग्न लावून दिले? वधूला हुंड्यात काहीच दिले नाही, रिकाम्या हाताने पाठवणी केली. सासूबाई माझ्या आईला म्हणाल्या, मला तुमचे दुःख समजते, पण मला माझे सांसारिक कर्तव्य पार पाडायचे आहे. आपण इतरांना समजावून सांगत राहू, पण आदल्या रात्री वधूच्या घरी दरोडा पडला यावर कोण विश्वास ठेवेल? प्रत्येक विचार करेल की आपण खोटं बोलतोय. असं कसं झालं? ती न थांबता बोलतच राहिली. तिथे शब्द माझ्या हृदयाला बाणासारखे टोचत होते. माझी आई खूप अस्वस्थ झाली. माझे बाबा तिच्यासमोर हात जोडून तिला म्हणाले, आत्ता माझी इज्जत तुमच्या हातात आहे. माझी मुलगी सासरी गेली नाही तर माझी प्रतिष्ठा नष्ट होईल. माझ्या मुलीतच काहीतरी खोट आहे असे लोक समजतील. बाबा खूप रडत होते आणि त्यांच्यासमोर विनवणी करत होते. ते रडत त्यांच्या पायाशी बसले. माझ्या वडिलांना असे बघणे मला सहन होत नव्हते. काय करावे समजत नव्हते. माझे सासरे म्हणाले की मी तुमच्या मुलीला घ्यायला तयार आहे, पण तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. तुम्ही लोकांनी माझी अट मान्य केली तर मी निरोप घेईन. तुमच्या मुलीला पूर्ण आदराने घेऊन जाऊ. बाबांनी विचारले, तुमची काय अट आहे? ते म्हणाले, लग्नानंतर तुमची मुलगी पुढचे 8 दिवस नवऱ्याच्या खोलीत जाणार नाही. ती आमच्या घरातील मोलकरणीच्या घरात राहील आणि तिथेच झोपेल. ही अट ऐकून मी, बाबा आणि इतर लोकांना खूप आश्चर्य वाटले. पण यावेळी बाबा खूप असहाय्य होते आणि काहीही करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी माझ्या सासऱ्यांची अट मान्य केली. दुसऱ्या दिवशी ते मला घेऊन गेले. मी माझ्या वडिलांचा विचार करत राहिले की बाबांनी त्यांच्या कष्टाने कमवलेल्या पैशातून माझ्यासाठी हुंडा कसा जमवला असेल आणि तो खर्च करण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही. उलट माझ्या बाबांना मानहानी सहन करावी लागली. माझ्या सासरच्या लोकांसमोर हातपाय पडावे लागले, जेणेकरून समाजातील लोक माझ्याकडे बोट दाखवू नयेत. माझ्यासाठी माझ्या वडिलांनी या लोकांचे पायही धरले. हा समाजसुद्धा विचित्र आहे. आपण योग्य अयोग्य न पाहता निर्णय घेतो आणि त्याचा फटका आमच्यासारख्या मुलींना सहन करावा लागतो. घरी पोचताच माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, आठवतंय ना तुला आमची अट? आमच्या मोलकरणीसोबत तुला 8 दिवस राहावे लागेल. मी म्हणाले, हो मला आठवते. ती म्हणाली, आपण आत्ता लग्नानंतरचे काही विधी चालीरीती करणार नाही. तू आमच्या मोलकरणीसोबत तिच्या खोलीत जा आणि आराम कर. त्यांच्या या बोलण्याने मला खूप वाईट वाटत होते. त्यांच्या छातीत हृदय नसल्यासारखे वाटत होते. त्यांनी मला आणले होते, पण कसलाही आनंद नव्हता. हुंडाच सर्व काही होता. मुलीचा तिच्या सासरकडील मान हा हुंड्यावर अवलंबून असतो. माझ्या वडिलांनी मला खूप आदराने सासरी पाठवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलं असे जे माझ्यासोबत घडत होतं. मी माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि मोलकरणीसोबत तिच्या खोलीत गेले. मी खूप थकले होते. मी माझे कपडे बदलले आणि मोलकरणीच्या अंथरुणावर आडवी झाले. आडवी पडताच मला जाणवले की अंथरुण खूप थंड आहे. पण त्यावेळी मी तिला काही विचारले नाही. कदाचित मोलकरीण मनाने खूप चांगली होती. तिने माझ्यासाठी जेवण आणले आणि चहा औषध देखील आणले. मोलकरणीने मला जेवण खाण्यास सांगितले आणि हे औषध घेतल्यावर तुम्हाला आराम मिळेल. रात्रभर आरामात झोपलात तर तुमचा थकवाही निघून जाईल. मला पण वाटलं की कदाचित तिचं म्हणणं बरोबर असेल, म्हणूनच मी थोडं जेवले, औषध घेतलं आणि झोपी गेले. मला ती बाई घरची मोलकरीण आहे असे वाटत नव्हते, पण मी खूप टेन्शनमध्ये होते. त्यामुळे मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही आणि झोपले. सकाळी उठल्यावर थोड्या वेळाने तिने माझ्यासाठी नाश्ता आणला. मग मी तिला विचारले, तुझं अंथरूण इतकं थंड का आहे? तिने मला सांगितले की तू खूप निरागस आहेस. 8 दिवस पूर्ण होऊ दे, तुला स्वतःला सर्व काही कळेल. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले.
तिचं बोलणं आणि वागणं सगळंच गूढ होतं. ती या घरची मोलकरीण वाटत नव्हती. पण मी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही कारण मी अडचणीत होते. मला कसे तरी 8 दिवस पूर्ण करायचे होते. मला 8 दिवस खोलीत स्वतःला कोंडून घ्यावं लागणार होतं. माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होते, परंतु मी ते सहन करत विचार करत होते, की 8 दिवसानंतर मी माझ्या पतीसोबत राहीन. या 8 दिवसात माझ्या माहेरचे कोणीही इकडे आले नव्हते. सासूबाईंनी तसे स्पष्ट सांगितलेच होते. मी या खोलीत येऊन फक्त काही तासच झाले होते. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. माझ्या सासरच्या लोकांनी मला या खोलीत बंद केले होते आणि ते मला विसरले होते. कोणीही येऊन मला काहीही विचारत नव्हतं. फक्त ती मोलकरीण माझी एकुलती एक मैत्रीण होती. ती माझ्यासाठी खाऊ वगैरे आणायची आणि मी तिला काहीही विचारले तरी ती मला उत्तर द्यायची नाही, फक्त हसायची. मला तिचे हसणे खूप विचित्र वाटत होते. मी माझ्या घरी सर्वात आनंदी प्राणी होते, पण इथे आल्यापासून मी या खोलीत निःशब्द पडून होते. इथे मला विचारणारे कोणी नव्हते. घरातले लोक मला इथे आणून विसरले होते. मला इथे खूप गुदमरल्यासारखे वाटत होते. एकदा मनात विचार आला, की मी त्या मोलकरणीला आणि माझ्या सासूबाईंना बोलावून सांगावं, की मला इथून हाकलून द्या. मला त्यांची ही अट मान्य नाही. या लोकांना मला माझ्या घरी पाठवायचे असेल तर खुशाल पाठवा. मी त्यांची फालतू अट मान्य करणार नाही. पण तेव्हा मला माझ्या आईबाबांचा विचार यायचा, की त्यांना माझ्या लग्नाची किती काळजी होती. माझ्यामुळे त्यांनी किती सहन केलं, की सासऱ्यांच्या पुढे हात जोडावे लागले. मी माझ्या घरी परत गेले तर त्यांच्या मनाचे काय होईल? माझ्या आईवडिलांचा विचार करून मी इथेच राहायचे ठरवले होते. काहीही झाले तरी मला ते 8 दिवस असेच सहन करावे लागणार होते. 8 दिवस पूर्ण होताच माझ्या सासूबाई मोठ्या आनंदाने माझ्याकडे आल्या. येताच त्यांनी माझ्या गळ्यात फुलांचा हार घातला आणि तिने आनंदाने मला मिठी मारली आणि मला म्हणू लागली, "अभिनंदन, तू आई होणार आहेस." हे ऐकून माझे डोळे विस्पारले. कारण गेल्या 8 दिवसापासून मी या खोलीत बंद होते आणि या 8 दिवसात खोलीत कोणीही आले नाही, की मी या खोलीतून कधी बाहेर पडले नाही. माझ्या खोलीत फक्त मोलकरीण आली आणि तिनेही मला जेवण दिले आणि निघून गेली. गेल्या 8 दिवसात मी तिच्याशी काही बोलले नाही, कोणी डोकावून सुद्धा पाहिले नाही. मग हे सर्व कसे घडले? माझ्या सासूबाईंनी मला मोठ्या आनंदाने खोलीबाहेर काढले. माझा नवरा बाहेर बसला होता. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते, एकमेकांना कुजबुजत होते आणि काही जण तर माझ्याकडे बघून हसत होते. माझ्यासोबत काय चालले आहे ते मला समजत नव्हते. सगळे माझ्या सासूबाईंचे ऐकत होते आणि इथे जे काही घडत होते त्याला पाहून मी थक्क झाले. मग माझा श्वास मला माझ्या नवऱ्याकडे घेऊन गेला. त्याच्या शेजारी एक बाई बसली होती जी बुरख्यात होती आणि तिच्या गळ्यात अनेक हार होते आणि तिच्या ओढीत अनेक मिठाई होत्या. हे सर्व बघून मला माझ्या नवऱ्याचा खूप राग आला, की तो माझ्या जागेवर दुसरी कोणती स्त्री कशी बसू शकतो. मी आजपर्यंत माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहिला नव्हता. माझ्या सासूबाईंनी मला माझ्या जागेवर बसवले. नवरा आणि ती सगळ्यांना सांगू लागली, की बघा या मुलीची पावले आमच्या घरासाठी किती चांगली ठरली आहेत. या घरात पाऊल ठेवताच वर्षानुवर्ष मुलासाठी आसुसलेला माझ्या नवऱ्याला मूल होणार या गोष्टीचा आनंद मिळाला. सासूचे शब्द नेमके मलाही समजत नव्हते. हे सर्व काय चालले आहे ते मला कळेना. थोड्या वेळाने माझ्या सासूने माझ्या नवऱ्याजवळ बसलेल्या बाईच्या चेहऱ्यावरचा पदर खाली घेतला आणि मला सांगू लागली, की तू तुझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोची खूप सेवा कर, कारण आत्ता तू तिच्यासोबत आई होणार आहेस. त्या बाईकडे बघताच माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती माझ्यासाठी मोलकरणीच्या वेशात अन्न आणत होती, जिच्या खोलीत मी 8 दिवस राहिले होते. मला हे सर्व सहन झाले नाही आणि मी चक्कर येऊन पडले. काही वेळाने माझी बहिणी माझ्या सासरच्या घरी आली. माझी अशी अवस्था पाहून ती खूप अस्वस्थ झाली. तिने मला उचलून खोलीत नेले. काही वेळाने मला शुद्ध आली आणि मी शुद्धीवर येताच रडू लागले. मला रडताना पाहून ती खूप अस्वस्थ झाली. ती मला विचारू लागली, की "तू असे का रडते आहेस?" पण मी तिला काहीच सांगू शकत नव्हते. माझ्या तोंडात जणू शब्दच घोटले होते. मी तिला ती मला पुन्हा पुन्हा विचारू लागली, की "काय झालं? एवढं का रडत आहेस?" "हो, तुला कोणी काही बोललं आहे का?" यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, की "ती 8 दिवसांपासून खोलीत बंद होती. कदाचित त्यामुळेच ती रडत आहे. ती माझ्या वहिनीशी खोटं बोलत आहे." हे पाहून मी आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. वहिनीला सगळं स्पष्ट सांगितलं. तिने तिच्या मुलाचं माझ्याशी खोटं बोलून लग्न करून दिलं आहे. तिच्या मुलाचे आधीच लग्न झाले आहे. त्याला मूल व्हायचे असेल तर त्याने एका कुमारी मुलीशी लग्न करावे, असे त्यांना काही साधूबाबांनी सांगितले होते. लग्न झाल्यावर नवरीला 8 दिवस खोलीत कोंडून ठेवा आणि ती कुलूप बंद झाल्यावर खोलीत त्यांच्या पहिल्या बायकोशिवाय कोणीही जाऊ नये.
मग तो बाबा खोलीत येऊन त्यांच्यावर काहीतरी जप करायचा, जेणेकरून माझ्या नवऱ्याला संतान सुख मिळेल. हे सर्व मला माझ्या सासूबाईंनी सांगितले. जेव्हा त्यांना त्यांचा मुलगा बाप झाल्याची गोड बातमी कळाली होती, तेव्हा माझ्या बहिणीने मला धीर दिला आणि माझ्या सासूला खूप फटकारले आणि मग मला अशा अवस्थेत माहेरी आणले. मी जेव्हा घरी परत आले, घरात एकच गोंधळ उडाला. सर्वजण माझ्या घरच्यांना बोलू लागले, की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न कुठे केलंत? इतकी गोड आणि निरागस मुलगी आहे आणि त्या लोकांनी तिची अवस्था कशी केली? आई-बाबा सर्वांचे बोलणे फक्त ऐकून घेत होते. माझ्यासोबत जे काही घडले त्याला बाबा स्वतःला जबाबदार समजत होते. माझी आई पण खूप अस्वस्थ होती. माझ्यासोबत हे सर्व का घडले ते मला समजत नव्हते. मी कधीच कुणाचेही वाईट चिंतले नाही. मी विचारच केला नव्हता. मग देवाने माझे एवढे वाईट का केले? माझ्या बहिणीलाही मला पाहून खूप वाईट वाटले. हा सगळा गदारोळ चालू असताना माझा लहान भाऊ आला आणि बाबांना घरी पोलीस आल्याचे सांगितले. बाबा पोलिसांसोबत ड्रॉइंग रूममध्ये बसले. पोलिसांनी बाबांना सांगितलेले सत्य ऐकून बाबा आणखीनच उद्ध्वस्त झाले. पोलिसांनी माझ्या सावंत काकांबद्दल विचारले तेव्हा लक्षात आले की ते घरात नाहीत. पोलिसांची चाहूल लागताच ते गुपचूप बाहेर निघून गेले असावेत. बाबांनी पोलिसांना सांगितले की आमच्या घरची स्थिती ठीक नाही. त्यामुळे काही वेळाने ते स्वतः सावंत काकांना घेऊन पोलीस स्टेशनला येतील. पोलीस गेल्यावर आईने बाबांना विचारले, पोलीस सावंतांविषयी काय विचारत होते? बाबा म्हणाले, घरी आल्यावर सगळं सांगतो. सावंत काका संध्याकाळी उशिरा घरी आले. येताच बायको आणि मुलीला त्यांनी त्यांच्या घरी जाण्यास सांगितले. ते घरी येताच बाबांनी त्यांना विचारले की पोलीस पाहून तू घराबाहेर का गेलास? तुला तर माझ्यासोबत राहायला पाहिजे होते. बाबांचे रोखठोक बोलणे ऐकून तो बहाणा करू लागला. जेव्हा बाबांनी त्याला विचारले आणि धमकी दिली की काही सांगितले नाही तर पोलिसांच्या स्वाधीन करीन, तेव्हा तो घाबरला आणि त्याने सर्व काही सांगायला सुरुवात केली की त्याने आमच्या घरी चोरी केली आहे आणि तीही माझ्या सासरच्या मंडळींच्या संगनमताने. आणि एवढेच नाही तर त्याला आधीच माहीत होते की माझा नवरा विवाहित आहे. त्याला हे देखील चांगले माहीत होते की माझ्या सासूबाईंना अशी मुलगी हवी होती की जी कुमारी असेल. आणि त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण दंग झाले. आईने त्याला हे सर्व का केले असे विचारले तर त्याने सांगितले की माझ्यासाठी माझ्या मुलाचे लग्न जुळणे महत्त्वाचे होते. मग वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितले. त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. कारण सावंत काकांच्या मुलाच्या सवयी चांगल्या नव्हत्या. तो लहानपणापासूनच चुकीच्या कामात गुंतला होता. एकही मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हती. या गोष्टीचा त्याला खूप राग आला. त्याला वाटले की माझ्या वडिलांनी आपला अपमान केला आहे. तेव्हाच त्याने ठरवले की याचा तो बदला घेणार होता. वडिलांना काही न बोलता आणि पूर्वीप्रमाणेच घरी येऊन जाऊन तो सर्वांसोबत आनंदाने राहू लागला आणि पुढे त्याने आपल्या मुलाच्या नात्याबद्दल काही बोलले नाही. माझ्यासाठी कुठलेही स्थळ आले की वडील काकांकडे मुलाच्या चौकशीची जबाबदारी द्यायचे. कारण बाबा त्याला आपला मोठा भाऊ मानत आणि माझे दोन्ही भाऊसुद्धा सावंत काकांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करत. बाबा त्याचा खूप आदर करायचे आणि त्याच्यावर खूप विश्वास ठेवायचे. जेव्हा बाबा त्याला एखाद्या मुलाची चौकशी करायला सांगायचे, तेव्हा ते त्या मुलाबद्दल काही चुकीच्या गोष्टी सांगायचे आणि कधी कोणाला मी आवडले, तर त्या मुलाला माझ्याविषयी चुकीच्या बातम्या द्यायचे. त्यामुळे माझे लग्न जमत नव्हते. या मुलाचे स्थळ जेव्हा आमच्या घरी आले, तेव्हा वडिलांनी त्याच्यावर तपासाची सर्व जबाबदारी टाकली होती. त्यांना सर्व काही माहीत असूनही या स्थळाविषयी चांगले चांगलेच सांगितले होते. माझ्या सासूबाईंनी त्यांना सर्व काही स्पष्ट सांगितले होते. मग त्यांनी एक प्लॅन बनवला होता की लग्नाच्या एक दिवस आधी आमच्या घरी चोरी करायची आणि जेव्हा माझ्या सासरकडच्यांना हे सर्व कळेल तेव्हा ते हे नातं तोडून निघून जातील आणि याच वेळी जेव्हा ते आपल्या मुलासाठी मुलगी मागतील तेव्हा बाबा त्यांना नकार देऊ शकणार नाहीत. आणि त्यांनी आपली आणि आपल्या मुलीची इज्जत जपली म्हणून त्यांचे उपकार मानतील. पण माझे सासरकडचे त्यांच्यापेक्षा 2 पाऊल पुढे. त्यांना हे नाते तोडायचे नव्हते. पण सावंत काकांचा त्यांनीच विश्वासघात केला होता. कारण त्यांनाही त्यांच्या मुलाचे लग्न माझ्याशी करायचे होते. त्यांनी मिळून चोरीची योजनाही आखली. पण पुढे काय करणार हे त्यांनी काकांना सांगितले नाही. आधी त्यांनी माझ्या वडिलांना खूप काही सुनावले आणि मग उपकार केल्याचे भासून एक अट घालून संबंध जुळवले. आणि मग कृतज्ञतेपोटी मी एका अटीसह या नात्यात प्रवेश केला.
ती वेळच तशी होती की मला आणि माझ्या घरच्यांना काहीच समजत नव्हते. माझ्या काकांना अजूनही खात्री होती की बाबा त्या लोकांची कोणतीही अट मान्य करणार नाहीत. कारण त्यांची अटच अशी फालतू होती. पण त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांची अट मान्य करावी लागली आणि माझ्या काकांच्या सर्व प्लॅनवर पाणी पडले. नंतर काका माझ्या सासऱ्यांकडे गेले आणि त्यांना विचारले की हे सर्व का केले? तेव्हा सासूनेही त्यांना खूप वाईट पद्धतीने सुनावले आणि त्यांना धमकी दिली की माझ्या वडिलांना काही सांगितले तर त्याचे सत्य सर्वांसमोर उघड करीन. आत्ता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणूनच ते गप्प होते. वडिलांनी पोलिसांना सांगितले की सावंत काकांना अटक करू नका. ही आमची वैयक्तिक बाब आहे. आम्ही ती घरीच हाताळू. आणि त्यानंतर सावंत काकांचे सर्व संबंध तोडले. माझा घटस्फोट होऊन वडिलांनी माझे नाते दुसरीकडे पक्के केले. यावेळी बाबांनी सर्व तपास स्वतः केला. आत्ता त्यांनी कोणावरही विश्वास ठेवला नाही. लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी अजून या धक्क्यातूनच बाहेर पडू शकले नव्हते. पण आईवडिलांचा विचार करून मला लग्न करावं लागलं. कारण माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना मी नाराज झालेले पाहू शकत नव्हते. त्यांनी आधीच माझ्यासाठी खूप त्रास सहन केला होता. माझ्या आधीच्या सासूबाईंनी तिच्या मुलाच्या सुखासाठी माझं आयुष्य नरक बनवलं होतं. तिलाही नंतर कळलं की तिचा मुलगा कधीच बाप होऊ शकत नाही. ज्या साधूबाबांच्या सांगण्यावरून तिने हे सगळं केलं, तोही एक फसवणूक करणारा निघाला आणि त्यांच्याकडील पैसे घेऊन पळून गेला होता. आणि त्यांची पहिली पत्नी देखील त्याला सोडून गेली होती. आत्ता माझे लग्न झाले होते. माझं सासर आणि नवराही खूप छान होता. त्यांच्यासोबत मी माझ्या घरी खूप आनंदी होते आणि मी माझा भूतकाळ विसरले होते. माझे आई-वडील माझा संसार पाहून मनोमनी सुखावत होते आणि मी सुखी राहावी म्हणून आशीर्वाद देत होते. तर श्रोते हो, ही होती आजची कथा. कथा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.